हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आजची व्हिडिओची स्टार्टिंग मी थोडीशी वेगळी केलेली आहे इव्हनिंगला. ॲक्च्युली आज आहे ना यांच्या ऑफिसमध्ये थोडंसं कार्यक्रम होता, सो तिकडेच गेलो होतो आणि कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतर लगेचच जे आहे आम्ही किराण्यासाठी आलो आहे. आणि दिवसभर इतर कामांमुळे मला काही ब्लॉग शूट करता आला नाही, त्याच्यामुळे म्हटलं इव्हनिंगला जे आहे आपण सुरुवात करावी. तो चला महिन्याचा किराणा वगैरे करून घेतलाय आणि त्याच्यानंतर निघालोय घरी जाण्यासाठी. तर मोठी गाडी आणली होती कारण किराणा वगैरे करायचा होता, त्याच्यामुळे मोठ्या गाडीत म्हणजे कसं मोठी गाडी असली म्हणजे कसं किती सामान वगैरे असला तर लगेच जो आहे टाकला जातो. आणि टू व्हीलरवर कसं असतं ना, एवढं सामान वगैरे माहत नाही, त्याच्यामुळे गाडीत जे आहे आम्ही येताना घेऊन आलो होतो आणि म्हटलं कसं किराणा वगैरे करायचा आहे या हिशोबाने सगळी प्लॅनिंग केलेली होती. तर चला घरी आलोय आणि ऑफिसमध्ये थोडंसं कार्यक्रम होता, त्याच्यामुळे तिकडे नाश्ता वगैरे ठेवलेला होता. तर घरी येऊन थोडंसंच मी काहीतरी आमच्यासाठी बनवलं आणि त्याच्यानंतर ऑफिसमध्ये काय काय गिफ्ट्स भेटलेले होते सो ते ओपन करायला घेतले. छान असे इथे ना मस्त बुग्गे भेटलेले आहेत. तर या बुग्ग्यांचं मी काय म्हणजे करेल ते तुम्हाला पुढे मी मिनी ब्लॉगमध्ये सांगेलच. पण मग आता जे काय गिफ्ट्स भेटलेलं होतं प्रत्येक फॅमिलीला, सो ते फॅमिलीला तर म्हटलं चला ओपन करून घ्यावं. की या गिफ्टमध्ये ना चहाची छान अशी कप निघालेली आहेत. मला घ्यायची चालूच होता आता, कारण सध्या आहे ना आरुने ऑलमोस्ट कपांचे दांडे उडवलेले आहेत, त्याच्यामुळे माझं चालू होतं घ्यायचं. तसं आमच्याकडे ना एवढं पाहुणे वगैरे येत नसतात, पण म्हटलं कसं आपल्याला लागतं, कोणी गलीतलं वगैरे आलं की नाही का द्यायला वगैरे ते व्यवस्थित वाटत नाही दांडी नसलेलं, त्याच्यामुळे म्हटलं घेऊन घ्यावं. पण मग कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथल्या गिफ्टमध्येच आम्हाला ही भेटलं, छान वगैरे आहे. तर चला मंडळी, आज आहे डे 2. अरे ते चम्मचच कुठे गेला, आता दुसरे चम्मचच टाकावं लागेल. तर चला आज आहे डे 2 आणि कालचा ब्लॉग काही कंप्लीट करता आला नाही, सो त्याच्यामुळे आणि दिवसभरात ते म्हणतात ना काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात तू त्याला, काम नाही धाम नाही, काय म्हणतात ते, काम कवडीचं नाही रिकामपण सवडीचं नाही, अशी गोष्ट दिवसभर होती. त्याच्यामुळे इव्हनिंगलाच आजचा पण जो आहे ब्लॉग स्टार्ट केला. आता मी ठेवत आहे चहा आणि किराणा वगैरे करून आणलाय, भरायचं बाकी आहे. तर जसं मी म्हटले वेळ भेटला नाही दिवसभरात, त्याच्यामुळे आता साखरच टाकले. चहा वगैरे घेतोय, त्याच्यानंतर किराणा वगैरे वेळ असला तर भरून घेते. आणि थोडंसं गावात जायचं आहे, थोडीशी कामं आहेत. मोबाईलचं कवर वगैरे मला घ्यायचं, खूप दिवसांपासून चालू होतं, ऑनलाईनला वगैरे पाहिली पण मला त्यातलं काही आवडलं नाही, मला थोडंसं वेगळं घ्यायचं आहे, तर ते पण बघून घ्यायचं आहे. आणि मला ना एक सँडल पण घ्यायची आहे. ऋषीच्या लग्नाच्या वेळेस चालू होतं, पण मग आरू आजारी झाला आणि बरेचसे काही प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे मी त्यावेळेस काही घेतलीच नाही. तर म्हटलं आता घेऊन घ्यावं आणि थोडं बाहेर जाणं वगैरे पण होणार आहे आमचं, त्याच्यामुळे म्हटलं घेऊन घ्यावं माझ्यासाठी सँडल. आणि त्याच्यानंतर यांना पण एक ड्रेस घ्यायचा आहे, तर बघू आता, त्यांना ॲक्च्युली टी शर्ट घ्यायचा आहे, जर भेटला तर तो पण घेऊन घेऊ. अशी काहीशी आजची बाकीची कामं करून घ्यायची आहेत. आणि आरू जो आहे आत्ता आला आजींकडून, सकाळपासून आजींकडे गेला होता तो, साखर टाकले, चहा टाकायचं विसरले, चहा टाकून घेते. आरू सकाळपासून आज आजींकडे गेला होता आणि आत्ता आला तो. आजी आणि तो कुठेतरी बाहेर गेले होते, कपडे घ्यायला आले होते मगाशी, त्याच्यामुळे आला तो आता, तिकडे बाहेर वगैरे जाऊन आले तो पण आलाय. तर म्हटलं आता थोडं चहा वगैरे घेते आणि वेळ असला तर किराणा वगैरे भरून घेते आणि त्याच्यानंतर मग गावात जाण्यासाठी. तर चला आता आम्ही रेडी वगैरे झालोय निघण्यासाठी आणि किराणा वगैरे काय भरला नाही, कारण तिकडनं म्हणजे यायला थोडा वेळ होऊ शकतो, त्याच्यामुळे म्हटलं घरून लवकरच निघावं आणि नंतर मग कसं वेळ आपलाच आहे, आपल्याला कधी करता येईल, त्याच्यामुळे म्हटलं पहिले बाहेर जाऊन यावं आणि नंतर मग घरातले काय गोष्टी आहेत ते करून घ्यावं. हे काय आहे, काय आहे, पावडर नाही, साबण येते, तुझ्या आंघोळीचा साबण येतो. खायचं नाही, ते दूध मध्ये टाकायचे, कस्टर्ड पावडर असते ती, राहू दे. तू राहू दे बेटा, मी काढलं असतं, तू राहून दे. हा भाजी करायचं ते दे इकडे माझ्याकडे, राहू दे ना, तुम्ही काढलं असतं. राहू दे ना सोन्या. काय नाही, इथे यायचं ना आपल्याला पहिले ते.
जाऊन गेला ग माझी चिमू. हो हो. तर चला मंडळी, घरी आलो, किराणा वगैरे भरून झालाय आणि चप्पल काही घेतली नाही कारण ज्या दुकानात आम्हाला घ्यायची होती ते दुकान काही म्हणजे सापडलंच नाही आम्हाला. खूप फिरलो पण असं म्हटलं आता नेक्स्ट टाइम वगैरे गेलो तर वेळ काढून आणखी जाऊ. आणि उशीर होत होता, अंधार पण झाला होता, त्याच्यामुळे घरी येऊन गेलो, जेवण वगैरे झाली, किराणा वगैरे भरून झालाय. आणि चला आजचा जो ब्लॉग आहे आपण इथेच एंड करूया. भेटूया असंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.